वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण धन धन तुन पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणी याती होका तयाची भलती नाही अनेक प्रमाण धन धन तृणजन विठ्ठल वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम
चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन प्रस्तुत कीर्तन रूप सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा आणि वैष्णवांची प्रमुख 3 लक्षणं सांगणारा हा अभंग आहे। कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार म्हणजे आपला जो हा सुरू असलेला उत्सव आहे कशाचा कार्तिकीचा सोहळा कार्तिकीच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपला हा उत्सव चालू आहे। गेले 7-8 दिवस झाला आपण पायी प्रवास करत पंढरपूर तीर्थक्षेत्रेला आलात। कशा करता कार्तिकी यात्रेनिमित्त या पंढरपूर क्षेत्रामध्ये आपण सगळेजण आलो। का या वारीला येण्याचं कारण काय? कारण स्वतः भगवान परमात्म्याने सांगितलंय बाकीच्या वारीला तुमच्याकडनं हुकाचुकी झाली तरी अडचण नाही, पण आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुज पांडुरंग। स्वतः भगवान परमात्मा सांगतात की आषाढी आणि कार्तिकी ह्या 2 वाऱ्या तरी निदान नियमाने चुकवल्या नाही पाहिजे। आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हटल्या जातं आणि कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हटल्या जातं। म्हणजे देवशयनी एकादशी आषाढीला म्हटल्या जातं, म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीला भगवान परमात्मा झोपतो, निद्रिस्त अवस्थेमध्ये असतो आणि कार्तिक शुद्ध एकादशीला भगवान परमात्मा झोपेतून जागा होतो। पण भगवान परमात्म्याला झोपी घालताना एकदा यायचं आणि त्याला उठवताना एकदा यायचं। भगवान परमात्म्याने स्वतः सांगितलं निदान ह्या 2 वाऱ्या तरी चुकू नका म्हणून आपण भगवान परमात्म्याकरता या वारीला कार्तिक वारीला आपण या ठिकाणी आलो। भगवान परमात्म्याकडे आपण येत असताना कुणाच्या संगतीमध्ये यावं, कसं यावं यालाही महत्व आहे। उगा उठलं आणि कुणाच्याही संगतीमध्ये कुठं गेलं चालत नाही। भगवान परमात्म्याकडे यायचं आहे तर कुणाच्या संगतीमध्ये आलं पाहिजे? वैष्णवांच्या संत महात्म्यांच्या संगतीमध्ये आपण भगवान परमात्म्याकडे गेलं पाहिजे। आता मला सांगा, जर संत महात्म्यांच्या संगतीमध्ये वैष्णवांच्या संगतीमध्ये जर आपण भगवान परमात्म्याकडे जायचंय तर ते वैष्णव नेमके कोणते आपल्याला कळणार कसे हो? त्या वैष्णवांची आपल्याला ओळख झाली पाहिजे ना। मग त्या वैष्णवांची ओळख पटवून देण्याकरता तुकोबरायांनी या अभंगामध्ये वैष्णवांची प्रमुख 3 लक्षणं तुकोबराय सांगतात की वैष्णव कुणाला म्हणावं तर अवघी देवावरी माया। तुकोबराय सांगतात बाबा रे ज्याची माया देवावर आहे तुम्ही त्यांना वैष्णव म्हणा। ठीक आहे, पहिलं लक्षण कळालं। दुसरं लक्षण काय? तुकोबराय सांगतात नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन। ज्यांना तन आवडत नाही, ज्यांना धन आवडत नाही आणि ज्यांना जन आवडत नाही तुम्ही त्यांना वैष्णव म्हणा। एवढेच 2 लक्षणं केले तर त्या ठिकाणी अतिव्याप्ती नावाचा दोष येईल म्हणून तुकोबरायांनी 3रं लक्षण घातलं काय की पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी। जो आपण काही घेतलेला नियम आहे त्या नियमाला जे टळत नाहीत तुकोबराय सांगतात तुम्ही त्यांना वैष्णव म्हणा। मग ते वैष्णव कुठल्याही जातीतले असू द्या, इथं जातीचं काही घेणं देणं नाही की तुका म्हणे याती हो का तयाची भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन विठ्ठल। अभंगामधून वैष्णवांची प्रमुख 3 लक्षणं सांगतात। तुकोबरायांनी या अभंगामध्ये वैष्णवांची लक्षणं सांगत असताना आणि जगतामध्ये कुठलीही वस्तू जर आपल्याला सिद्ध करायची असेल एक तर ती प्रमाणाने सिद्ध होते नाहीतरी लक्षणेने सिद्ध होते। बरोबर आहे का नाही केलकर माऊली? जगतामध्ये
जगामध्ये कुठलीही वस्तू जर सिद्ध करायची असेल, एकतर ती प्रमाणाने सिद्ध होते, नाहीतरी वृत्ती प्रभाकरमध्ये आलंय आपल्याला. एकतर प्रमाण पाहिजे, नाहीतर लक्षण पाहिजे. उदाहरण सांगायचं झालं, समजा आपल्याला काही आजार झाला, आजार झाल्यानंतर आपण काय करतो, एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जातो. पण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला एखादं औषध लिहून देतात. आपण मेडिकलमध्ये जातो, ते औषध गोळ्याचं पाकिट आपण घेतो, घरी येतो, ते गोळ्या खातो, आपण बरं होतो. मला सांगा, ते ज्या गोळ्या आपल्याला दिलेल्या असतात, समजा आपल्याला काही ताप झाला, ताप आल्यानंतर डॉक्टर काय करतात, पॅरासिटामॉल नावाची गोळी देतात. मग ती काही एका रसायनापासून तयार झाली का हो? त्याच्यात अनेक प्रकारचे घटक मिसळावे लागले, तेव्हाच ती पॅरासिटामॉल नावाची गोळी तयार झाली. अनेक प्रकारचे घटक मिसळावे लागले. म्हणजे कुठले कुठले घटक मिसळावे लागले हो? त्या गोळीच्या पाठीमागं ते सगळे लिहिलेले असतात. त्या गोळीच्या पाकिटावर लिहिलेलं असतं, त्याच्यामध्ये कुठले कुठले रसायन वापरले सगळे लिहिलेले आहेत. मग मला सांगा, ते लिहिलेले घटक सगळे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आपण बाजारात गेलो आणि बाजारातून जर ते सगळे घटक एकत्र आणले, घरी आणले, एकत्र गोळा केले, त्याचा छोट्या 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 गोळ्या केल्या आणि त्या जर आपण खायच्या म्हटल्या तर चालतात का? का चालत नाही? त्याला प्रमाण ठरलेलं आहे की ह्या रसायनाचं एवढं प्रमाण टाकावं, त्या रसायनाचं तेवढं प्रमाण टाकावं. ज्यावेळेस ते प्रमाणानुसार सगळं रसायन एकत्र केल्या जाईल, त्यावेळेस ते पॅरासिटामॉल नावाची गोळी तयार होते. अन्यथा ती वेगळीच कुठली तरी तयार होते. पण साधी गोळी जर तयार करायची असेल तर त्याला प्रमाणाची गरज आहे. बरोबर? व्यवहारातलं उदाहरण सांगतो. समजा आपल्या घरी अचानक 10 पाहुणे आले. किती आले? आपल्या घरी अचानक 10 पाहुणे आले. मग 10 पाहुण्यांना जेवण करण्याकरता आपल्याला पुरं काही पोळी असेल, भात असेल, भाजी असेल, काही वरण असेल, आपल्याला त्यांना स्वयंपाक जेवण्याकरता करायचा आहे. मग मला सांगा, त्यांना समजा आपल्याला 10 लोकांना वरण करायचं आहे, आपल्याला तुरीची डाळ किती लागेल? 10 लोकांना आपल्याला वरण करायचं आहे, तर त्याला तुरीची डाळ किती लागल? तुमच्या घरी कोणी आले नाहीत का पाहुणे? 10? 2 छटाक, अर्धा किलो, 1 किलो धरून चला. काय तुम्हाला द्यायचं नाही, मला बी द्यायचं नाही. समजा 10 माणसांना जेवण्याकरता आपल्याला तुरीचं वरण करायचं आहे, 1 किलो डाळ आपल्याला लागली. बरोबर? त्याला पाणी किती लागेल? 1 किलो जर डाळ आपण घेतली तर त्याला पाणी किती लागेल? 1 किलो. त्याला तिखट किती लागेल? 1 किलो. त्याला मीठ किती लागेल? 1 किलो. चांगलं चालतंय ना? चांगलं वरण तयार होईल ना? त्याला प्रमाण ठरलेलं आहे. 1 किलो डाळ घेतली तर पाणी किती टाकावं, तिखट किती टाकावं, मीठ किती टाकावं, हे प्रमाण ठरलेलं आहे. तसं कुठलीही वस्तू जर सिद्ध करायची असेल तर ती प्रमाणाशिवाय सिद्ध होत नाही. समजा ती प्रमाणाने सिद्ध होत नसेल तर त्या ठिकाणी लक्षणाने सिद्ध करावी लागते. म्हणजे कसं? समजा आता मी एखाद्याने मला विचारलं, का आळणीकराचा फड कुठं आहे? मी काय सांगणार? जा, चंद्रभागेत त्यांचा फड आहे. चंद्रभागेत फड आहे म्हटल्यानंतर ना मायासारखा एखादा उठला, चंद्रभागेमध्ये गेला, कमरे इतक्या पाण्यामध्ये गेला, पाणी भरपूर आलेलं आहे, खाली विष्णुपदापर्यंत गेला, वरती तिकडे वरच्या पुलापर्यंत गेला, कुठेही त्याला दिसलं नाही. माघारी आला, म्हणलं, का हो महाराज, का लबाड बोलले? का रे बाबा, काय झालं? अहो, आम्ही तुम्हाला आळणीकराचा फड कुठे आहे विचारलं, तुम्ही सांगितलं जा चंद्रभागेमध्ये आळणीकराचा फड आहे. कमरे इतक्या पाण्यामध्ये खाली विष्णुपदापर्यंत गेलो, वरच्या पुलापर्यंत गेलो, कुठेही दिसला नाही. अरे चंद्रभागेवर आहे याचा अर्थ काय घ्यायचा? चंद्रभागेच्या तीरावर आहे. एक तर या तीरावर असेल, नाहीतर पहिल्या तीरावर असेल. कारण एखादी वस्तू जर प्रमाणाने सिद्ध होत नसेल तर ती लक्षणेने सिद्ध करावी लागते. जगतामध्ये जी गोष्ट मोठी असते, जी गोष्ट मौल्यवान असते, तिची डुप्लिकेट बाजारामध्ये तयार होते. तुम्ही बघा, जगतामध्ये कुठलीही जी गोष्ट मोठी आहे तिची डुप्लिकेट बाजारामध्ये तयार होते. आता मला सांगा, जगतामध्ये मोठं काय हो? सगळ्यात मौल्यवान वस्तू कोणती आहे? आजच्या घडीला सोनं हे काय मौल्यवान आहे. किती मौल्यवान आहे हो? आज काय रेट चालू आहे सोन्याचा?
काल काहीतरी 1,26,000 काहीतरी होता, 25-26 तो धरून चला. मग सगळ्यामध्ये मौल्यवान काय? सोनं आहे. मग त्या सोन्याची डुप्लिकेट बाजारामध्ये आहे का नाही हो? अजय वाळवंटाला आता आज काय नाही, पण उद्या परवा दिसतात आपल्याला. ते छत्र्या घेऊन बसलेले असतात बघा, सगळ्या अंगठ्या असतात त्याच्यामध्ये. पण सोन्यासारखी दिसणारी अंगठी तिथं असते. 1,25,000 रुपये दिले आणि ती सोन्याची अंगठी म्हणून घेतली, चालते? जगतामध्ये जी गोष्ट मोठी असते, मौल्यवान असते, तिची डुप्लिकेट बाजारामध्ये तयार होते. आता मला सांगा, जगतामध्ये सगळ्यात मोठं काय हो जर पाहायचं झालं तर एकमेव भगवान परमात्मा हा जगतामध्ये काय मोठा आहे. किती मोठा आहे हो तो? वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे. अहो, झाडाचं पान जर हालायचं म्हटलं तर त्याच्या सत्तेशिवाय हालू शकत नाही. आपण जेवायला बसलोय, घास मोडलाय, उचलून तोंडामध्ये घातलाय, चावलाय, बारीक चावलाय, तो आता आपण गिळणार. तो घास आपल्या घशातून आपल्या पोटामध्ये उतरेल का नाही एवढी सुद्धा सत्ता आपली नाही. एवढी सगळी सत्ता कुणाची आहे? त्या भगवान परमात्म्याची आहे. परंतु एवढा मोठा असलेला भगवान परमात्मा तो काय करतो माहितीये? घाली दंडवत घाली दंडवत असलेला भगवान परमात्मा पण तो काय करतो माहितीये? घाली दंडवत पूजोनिया, निर्गुणी आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजोनिया. एवढा मोठा सत्ताधीश असलेला भगवान परमात्मा तो काय करतोय? दंडवत घालतोय. मला सांगा, जर भगवान परमात्मा जर दंडवत घालत असेल तर भगवान परमात्मा मोठा कसा? चला, भगवान परमात्मा ज्यांना दंडवत घालतायत ते मोठे आहेत म्हणून. आता भगवान परमात्मा कोणाला दंडवत घालताय तो? एक वेळेस नारद महर्षी वैकुंठामध्ये गेलेले असताना भगवान परमात्म्याचे पहिल्या प्रहरी वैकुंठामध्ये गेलेले होते. भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यावं ह्या हेतूने त्या ठिकाणी गेले. सगळी घरं पाहिली, भगवान परमात्मा एकाही घरामध्ये दिसेना. काय करावं? पहिला प्रहर आहे, देवाचं दर्शन घ्यावं या हेतूने वैकुंठामध्ये आपण आलोय, परंतु काही भगवान परमात्मा काही वैकुंठामध्ये दिसत नाहीत. काय करावं? एका ठिकाणी द्वारपाला दिसले. द्वारपालाला विचारलं, का रे आज देव वैकुंठामध्ये दिसत नाही, पहिल्या प्रहरी आलोय, देवाचं दर्शन घ्यावं, देव काही वैकुंठात दिसत नाहीत, कुठे गेलेत? त्याने सांगितलं, नारदा तुम्हाला यायला थोडासा उशीर झाला म्हटले. म्हणले का? काय झालं? काय नाही म्हणले, देव आत्ताच देवपूजा करायला गेलेत म्हटले. काय? नारदाला काय सांगितलं? देव आत्ताच देवपूजा करायला गेलेत. नारद विचार करायला लागले, अरे सगळं जगत ह्या बाबाची पूजा करतंय,
हा कुणाची पूजा करतोय? सगळं जगत म्हणजे इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, स्तुती शास्त्रे ती यातेची स्तविती, महासिद्ध म्हणी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला संगती. इंद्र चंद्र महेंद्र याचीच पूजा करतात, स्तुती शास्त्र याचंच वर्णन करतात, महान असणारे सिद्ध ऋषी मुनी ध्यानामध्ये याचंच स्मरण करतात. हा बाबा कुणाची पूजा करतायत? नारदाचं कुतूहल जाग झालं. नारद उठाले, देवघरामध्ये निघाले. द्वारपालाने अडवलं, नारदा कुठं? अरे देवघरात. कळतंय का देवघर कुणाचं आहे? कुणाच्या देवघरामध्ये चाललाय कळतंय? अरे देवाचं देवघर आहे. म्हणले मग बस म्हटले. इथं नारदाला बाहेर बसवलं. देवाची देवपूजा आटोपली. देवाची देवपूजा झाल्यानंतर देव पुन्हा परत आले, बाहेर आले. नारदाने देवाला आलेलं पाहिल्याबरोबर जाऊन देवाच्या पायावर नतमस्तक झाले. देवानी नारदाला पाहिलं आणि विचारलं, नारदा अरे केव्हा आला? नारदाने सांगितलं, देवा तो पाहुणचार जरा बाजूला राहू दे. म्हणजे का? मला एक सांग म्हटले, तो आत काय करत होता? देवाने सांगितलं, नारदा अरे लोक देवघरात काय करतात? अरे तेच विचारतोय, देवघरात काय करतोय? देवाने सांगितलं, नारदा अरे देवघरात देवपूजा करत होतो. नारद म्हटले, तेच विचारतोय तुला मी. अरे सगळं जगात तुझी पूजा करतोय, तू कुणाची पूजा करतोय? देवाला वाटलं बरं झालं नारदाने विचार. म्हणले चल तुला माझे देव दाखवतो. नारदाने देवाच्या हाताला धरलं. देवाने नारदाच्या हाताला धरलं आणि आपल्या देवघरामध्ये नेलं. देवाऱ्यासमोर उभा केलं आणि नारदाला सांगितलं, वरपासून खालीपर्यंत माझे देव सगळे नीट बघत ये. नारदाने सांगितलं, वरपासूनच बघत येणार आहे. कारण का? सगळं जगत ह्याची पूजा करतोय, हा कुणाची पूजा करतोय? जर हा एखाद्याची पूजा करत असेल तर तो त्याचा जो असणारा जो काही देव आहे तो देव काही खालच्या पायरीवर नसणार आहे. ह्याचा जो मेन देव आहे तो कुठं असणार आहे? वरच्या पायरीवर असणार आहे. म्हणून पहिला वरचाच देव बघणार आहे, मग खाली बघणार आहे. नारद देवाऱ्यासमोर उभा राहिले. देवाऱ्याकडे वर तोंड केलं आणि पाहिलं तर पहिला देव कोणता होता हो? नारद, पराशर, व्यास, पुंडलिक. महाराज ही संतांची मंदिराळी कुठं? देवाच्या देवाऱ्यामध्ये पहिला नंबर कुणाचा? नारदाचाच. भगवान परमात्मा कुणाची पूजा करतोय? संत महात्म्यांची पूजा करतोय, त्यांच्या पायावर नतमस्तक होतोय. मग जगतामध्ये आता सगळ्यात मोठं कोण झालं? इतके वेळ जगतामध्ये सगळ्यात मोठं कोण होतं? भगवान परमात्मा मोठा होता, पण तो कुणापुढे तरी नतमस्तक होतोय, झुकतोय, परंतु कुणापुढे? संतांच्या पुढे नतमस्तक होतोय. मग जगतामध्ये मोठं कोण झालं? संत हे जगतामध्ये काय झालेत? मोठे झाले. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर साधू साधू थोर जाना, साधू थोर जाना,
तर संत महात्मे हे काय तर मोठे आहेत की साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ मोठे कोण असतील तर संत महात्मे हे या कलियुगामध्ये काय मोठे आहेत. मग जी गोष्ट मोठी असते, मौल्यवान असते, तिची डुप्लिकेट बाजारामध्ये तयार होते. मला सांगा आता जगतामध्ये संत हे मोठे आहेत तर त्यांची डुप्लिकेट बाजारामध्ये तयार आहे का नाही? आमच्यासारखे भरपूर आहेत की पोटासाठी संत झाले कलित बहुत. आमच्या पोटाचं खळगळ भरण्याकरता संत म्हणून घेणारे भरपूर आहेत. प्रत्येकाला अनुभव येतो. आता तुम्ही वळवंठालाच असल्यामुळे तुम्हाला अडचण नाही, त्याचा अनुभव घ्यायचा म्हटलं तर उद्याच्यालाही आहे तुम्हाला. तर बघा, खरे वारकरी आणि खोटे वारकरी याच्यामधला फरक बघा. खरे वारकरी ज्यावेळेस मला सांगा, खरा वारकरी गंध कुठून लावतो? दोन भुवयाच्या मधून चालू होतो, संपतो कुठं? मागं जातो का? नाही, हात आकडतो. जिथपर्यंत केस आहे तिथपर्यंतच गंध लावतो. आणि लावताना कसा लावतो? कुरून लावतो. बरोबर का नाही? इकडची काडी बरोबर आली पाहिजे, तिकडची काडी बरोबर आली पाहिजे. बरोबर का नाही? हे लक्षण कोणाचं? खऱ्या वारकऱ्याचं. म्हणजे डुप्लिकेट झालेले असतात त्यांचा गंध कुठून असतो? नाकाच्या शेंड्यापासून डोक्याच्या शेंडेपर्यंत. बरोबर? खरा वारकरी गळ्यामध्ये माळ घालताना किती माळ घालतो? मग घालतानाच होतो महाराज. बसल्याने चालताना दिंडीमध्ये चलत असताना काकडा म्हणायचा आमचा तोंडपाठ आहे, वासुदेव तोंडपाठ आहेत, आंधळे पांगळे मुका बहिरा जोगी गवळण सगळं आमचं तोंडपाठ आहे. हरिपाठ तोंडपाठ आहे, नाट पाठ आहेत, पत्रिका पाठ आहेत, समाधी पाठ आहे, बाळक्रीडा पाठ आहे, सगळं आमचं पाठ आहे. आम्ही मालिका गाथा कशाला सोबत ठेवू? हे लक्षण कोणाचं? खऱ्या वारकऱ्याचं. आणि जे डुप्लिकेट झालेले असतात त्यांचे आपल्याकडे एक सापडणार नाही, परंतु जे डुप्लिकेट झालेले असतात ना ह्यांच्याजवळ 4-5 सापडणार. भले तो गाथा, ज्ञानेश्वरी, रामायण, भागवत, पुराण काय पाहिजे ते सापडणार. आणि ह्यांचं बसायचं ठिकाण ठरलेलं असतं कुठं? चंद्रभागा. आपल्यासारखं येतो म्हणतो कोणीतरी महात्मा दिसत आहेत, साधू पुरुष दिसत आहेत, बाबा एवढे कपडे ठेवा, आम्ही आंघोळ करायला गेलो. ठेव बाबा. हा कपडे ठेवले, आंघोळ करायला गेला, तो तिकडे चंद्रभागेमध्ये बुडी मारली की इकडं कपडे. मला सांगा, जी गोष्ट मोठी असते, मौल्यवान असते, त्यांची डुप्लिकेट बाजारामध्ये तयार होते. संत ही जगतामध्ये मोठे, त्यांची डुप्लिकेट बाजारामध्ये तयार होते की नाही? अशा पद्धतीने तयार होती. या ठिकाणी माणसं फसल्या जातात. या ठिकाणी माणसांनी फसू नये म्हणून तुकोबारायांनी पहिलं लक्षण सांगितलं की वैष्णव कुणाला म्हणावं तर वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. तुकोबाराय सांगतात ज्याची माया देवावर आहे तुम्ही त्यांना वैष्णव म्हणा. ठीक आहे तुकोबाराय, आम्हाला ज्याची माया देवावर आहे त्याला वैष्णव म्हणायचं कळलं, पण आणखीन काही प्रमाण आहे का ह्याला? तुकोबाराय सांगतात तुकोबाराय ज्यांची माया देवावर आहे त्यांना वैष्णव म्हणायचं कळालं, पण आणखीन ह्याला काही प्रमाण? तुकोबाराय सांगतात नाही अनेक प्रमाण. धन धन तृणजन, ज्यांना तन आवडत नाही, धन आवडत नाही आणि जन आवडत नाही तुम्ही त्यांना वैष्णव म्हणा. तन म्हणजे काय? हे शरीर. तुकोबाराय सांगतात हे शरीर ज्यांना आवडत नाही तुम्ही त्यांना वैष्णव म्हणा. आता मला सांगा, शरीर कुणाला आवडत नाही हो? शरीर आवडतंय म्हणून तर माणसं याला नटवतात का नाही? पावडर लावतात, कुठं स्प्रे मारतात, आणखीन काय काय करतात. बरोबर का नाही? हे शरीर आवडतंय म्हणून माणसं नटवतात का नाही? परंतु तुकोबाराय सांगतात हे शरीर कसं आहे हो? शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, दुर्गंधीसी ठार नाही अपवित्र शरीर आईसे. मुळात हा देह असताना कसा आहे तर हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांधावरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ हिचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई रे गोविंदा, पर्यंते मदालसा सोहम जो जो रे बाळाता. ते मदालसा राणी आपल्या लहान असलेल्या बालकाला पाळण्यामध्ये झोपवत असताना त्याला झोका देत असताना सांगते की बाबा रे हा देह कसा आहे? हा देह नाशिवंत. कोणाला सांगते? लहान असलेल्या बालकाला.
मग तुकोबराय सांगतात हा देह ज्यांना आवडत नाही तुम्ही त्यांना वैष्णव म्हणा. म्हणजे देह म्हणजे हे तन ज्यांना आवडत नाही त्यांना वैष्णव म्हणायचं. ज्यांना धन आवडत नाही त्यांना वैष्णव म्हणायचं, बरोबर. आणि ज्यांना जन आवडत नाही त्यांना वैष्णव म्हणायचं. जन कोणाला आवडत नाही, धन कोणाला आवडत नाही. अरे मला सांगा, जो आत्महत्या करणारा मनुष्य आहे त्याला धन आवडतंय का हो? जर त्याला धन आवडत असतं त्यानं आत्महत्या केली असती नाही. त्याला जन आवडतंय का? त्याला जन आवडत असतं त्यानं आत्महत्या केली असती नाही. अरे आत्महत्या करणाऱ्या मनुष्याला तन आवडत नाही, धन आवडत नाही, जन ही आवडत नाही, मग तो वैष्णव ठरेल, बरोबर. ज्यांना तन आवडत नाही, ज्यांना धन आवडत नाही आणि ज्यांना जन आवडत नाही, जन म्हणजे कोण? तुम्ही आम्ही लोक ज्यांना आवडत नाही तुम्ही त्यांना वैष्णव म्हणा. तुम्ही आम्ही कुठल्या मापातले माहिती का? तुकोबरायांनी याच्याकरता एक अभंग खर्ची घातलेला आहे की ऐसा हा लौकिक राखवेना पतित पावना देवराया. हा पूर्ण अभंग पहा. याच्यामध्ये मनुष्य कशा पद्धतीने आणि कशा पद्धतीने वागतो याचं सगळं उदाहरण तुकोबरायांनी दिलेलं आहे एकाच अभंगामध्ये. एक 2-3 मुद्दे आपल्याला सांगतो पुढे चलतो. तुम्ही बघा, एखादा मुलगा म्हणायला लागला मला लग्न करायचंय, लग्न करायचंय, माणसं त्याला नावं ठेवतात. लग्न करू जाता म्हणते हा मातला. आणि एखादा जर नाही करायचं म्हटलं, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचंय म्हटलं, त्याला ही नावं ठेवतात. न करिता झाला नपुंसक. म्हणजे लग्न करायचंय म्हटले काय म्हणतात माणसं? माजलंय. आणि नाही करायचं म्हटले काय म्हणतात? नपुंसक आहे. एखादा मनुष्य एखाद्याच्या घरी जर जात येत नसेल तर माणसं त्याला नावं ठेवतात. बेटीशी नव जाता म्हणते हा निष्ठुर. आणि एखादा जर रोज यायला लागला लोक त्यालाही नावं ठेवतात की येता जाता घर बुडविले. म्हणजे तुम्ही कसंही वागा माणसं तुम्हाला नावं ठेवतात. एखाद्याला मुलबाळ नसेल माणसं त्यालाही नावं ठेवतात. पुत्रिका म्हणते पहावं चांडाळ. आणि एखाद्याला भरपूर मुलं बाळ असेल लोक त्यालाही नावं ठेवतात. बघा ही कशी पापेची पित्र जन्माला घातलेत. म्हणजे तुम्ही कसंही वागा माणसं तुम्हाला नावं ठेवतात. तुकोबरायांनी या अभंगाचा शेवट मात्र गोड केलेला आहे. काय? तुका म्हणे तुम्ही ऐका हो वचन तेजोनिया जन भक्ती करा. तुकोबराय सांगतात ज्यांना तन आवडत नाही, ज्यांना धन आवडत नाही आणि ज्यांना जन आवडत नाही तुम्ही त्यांना वैष्णव म्हणा. मग मला सांगा, जो आत्महत्या करणारा मनुष्य आहे त्याला तन आवडत नाही, त्याला धन आवडत नाही, त्याला जनही आवडत नाही, मला सांगा मग तो वैष्णव ठरेल, तो वैष्णव ठरू नये. म्हणून तुकोबरायांनी 3रं लक्षण सांगितलं. उठोबा रखुमाई